नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट्स चॅनलमध्ये। आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे, ती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये रब्बी अनुदान पुन्हा वाटप सुरू होणार आहे। काय सविस्तर माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत आपण। हंगाम 2025 मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केलेले आहे। जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून डेटा अपलोड केला। पात्र शेतकऱ्यांच्या यादी तयार होऊन अनेकांना अनुदान मिळाले असले तरी अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकून बसलेले आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे KYC प्रलंबित असणे हे आहे। फार्मर ID नसलेले शेतकरी, मृत खातेदार, सामायिक खाते असलेले लाभार्थी, तसेच चुकीचे बँक तपशील आणि अपूर्ण दस्तावेज या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण थांबलेले आहेत। KYC पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम काय राबवली आहे? या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे। 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान तात्काळ वितरित करण्याचे यांनी KYC प्रलंबित शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। याच आदेशानुसार प्रशासनाने 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर रोजी या 3 दिवसांमध्ये राज्यभर विशेष KYC मोहीम पुन्हा सुरू केली आहे। प्रत्येक जिल्ह्यात तलाठी कार्यालय, पंचायत समिती आणि क्रियान्वय शाखा या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांची KYC करण्यासाठी विशेष काउंटर उघडण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आहे। 5 डिसेंबरपासून अनुदान वितरण पुन्हा सुरू होणार। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले होते, ज्यामुळे अनुदानाच्या वितरणाची गती मंदावली होती। परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर आचारसंहिता लागू होत नाही, त्यामुळे अनुदान देण्यावर कोणताही कायदेशीर अडथळा नाही। विशेष KYC कॅम्पनंतर सर्व डेटा अपडेट झाल्यानंतर 5 डिसेंबरपासून अनुदानाचे वितरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। पहिला टप्पा, ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण आहे, फार्मर ID तयार आहेत आणि बँक तपशील योग्य आहेत त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार। दुसरा टप्पा 3 ते 6 डिसेंबर या दरम्यान KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या पडताळणी करून त्यानंतर त्यांच्या अनुदानाचे वितरण केले जाईल। अहमदनगर 85,000, सोलापूर 85,000, बीड 63,000 आणि धाराशिव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात KYC प्रलंबित आहे। त्यामुळे शेतकऱ्याने आपली KYC तपासावी आणि फार्मर ID स्थिती तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही हे तपासून तातडीने तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा। हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित होणार। 8 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांचे खासदार आणि आमदार अनुदान वितरणातील उशीर, अडथळे आणि तांत्रिक समस्या हे सर्व मुद्दे जोरदारपणे मांडणार आहेत। त्यामुळे सरकार आणि प्रशासनावर अनुदान लवकरात लवकर देण्याचा दबाव वाढला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी 5 ते 6 डिसेंबर दरम्यान सुरू असलेली KYC मोहीम चुकू नये असे आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा। जय जवान, जय किसान, जय शेतकरी।